सामना जो जिंकेल तो थेट टॉप 12 मध्ये जाईल. एक एक विजयी संघ मैदानाच्या आतमध्ये लढत देताना पाहायला मिळतील. पहिला बॉल, पहिला चेंडू, लोव फुल टॉस, फक्त दिशा देण्याचं काम केलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेला वन बाउन्स बॉलला सीमारेखेच्या बाहेर धाडल्या. कॅप्टनच्या पाठमधून सीनातानवाला हा चौकार. प्रमोद शेटमस्कर साहेब, बाळाजी माबे साहेब आणि आता आपण पाहतोय रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संकेतजी देशमुख साहेब हे सुद्धा इथे उपस्थित राहिलेत. सर्वांचे हार्दिक स्वागत, बरेचसे आभार. आपला अमूल्य वेळ खर्च करून आपण इथे उपस्थित राहिलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आभार. आणि नक्कीच सागर भोबड थांबायला तयार नाहीयेत. बॅक टू बॅकचा दुसरा धमाका. आता लॉंग ऑफच्या वरून बॉल सीमारेखेच्या पार येईल. RTPL चौकार. चार धावा येताना पाहायला मिळतात. चौकार इथे मैदानावरती आला. आता धावा येतात, खोऱ्यानं जमाही होतात. पुन्हा एकदा एक क्लासिकल नजाकत भरा स्ट्रोक. स्क्वेअर लेगच्या अगदी वरून अलगद फेकून दिले बॉलला बाउंड्री लाईनच्या पार. अजून एक धमाका इथे. आता तिसरा षटकार. होता चौकार स्वरूपाचा दुसरा धमाका आपण पाहिला. पुन्हा चौकाराचा आणि तिसरा षटकार आला. हे अशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. 3 चेंडू आणि संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण जर पाहिली तर 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना आता सागर बोबड मात्र अक्षरशः आग ओकणारी खेळी करताना बघायला मिळालेत. पुन्हा लोव फुल टॉस, पुन्हा आडवा बॅटनं. आता अलाउंग दी कार्पेट. बॉल जमिनीला घासत पुसत चाटत. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. सागर भोबडचा फुकट जाणार नाहीये हा वार. मिळेल चौकार. सागर बोबड आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 18 या आकड्यावरती खेळतील. फेस केलेत आतापर्यंतचे फक्त 4 चेंडू. हा ही चांगला स्ट्रोक. एखाद्या सुई मधून धागा अलगद काढावा ना त्या पद्धतीचा नजाकत भरा एक स्ट्रोक सागर बोबडच्या बॅट मधून 2 क्षेत्ररक्षकांना भेदत. अजून एक या मॅच मध्ये चौकार. पहिले 5 चेंडू 22 धावा देणारे राहिलेत. आता गोलंदाज थोडे मागडे ठरतात. लोव फुल टॉस पुन्हा एकदा टाकला गेला. यश पारंगे आता बॉलच्या खाली. शॉर्ट मिड ऑफला कोणती चूक करणार नाहीयेत. बॉलला थांबविण्यात आलं बऱ्याच वयानंतर. आता डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला. थोडे नाराज असतील यश पारंगे, ज्यावेळेला टीमचे ते कॅप्टन आहेत. सौजन्यावरती ज्या पद्धतीने विश्वास दाखवला. 6 चेंडू फेस करत असताना सागर बोबड यांच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर तब्बल 22 धावा बघायला मिळाला. विनंती करतोय स्पीडअप घ्या. दोन्ही संघाला विनंती आहे. त्यावेळेला आपण पाहतोय इथून स्टॉपवॉच मात्र लगवण्यात येईल. नवीन गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतील. यश पारंगे आपण पाहणार आहोत. विनंती असेल दोन्ही टीमला आपण स्पीडअप घ्या. बरेचसे सामने आजही आपल्याला खेळवायचे आणि बराचसा वेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये आपण खर्च करतोय तो आपल्याला वाचवायचा. कारण की एकंदरीत आपण 6 ओव्हरच्या मॅचेस खेळतोय. 6 षटकांच्या मॅचेस सर्व व्हाव्या अशी तुम्हाला सर्वांची इच्छा जरूर आहे. पण तेवढासा वेळ मात्र आता खर्च होताना आपल्याला पाहायला मिळते. यश पारंगे गोलंदाजी मार्गवरती. ओव्हर नंबर 2 साठी पहिला बॉल.
यश पारंगेचा पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, ज्यावेळेला खोलात टाकण्याचा प्रयत्न राहिला, सफलही तेवढे राहिले, पण समोर आपण जर पाहिलं तर कल्पेश मोरे ज्यानं हलक्या हातानं स्टिअर केला. कल्पेशला माहिती आहे आता सागर बोबडची बाट बोलते, ज्यावेळेला सागर मैदानावरती आक्रमण चढवताना पाहायला मिळतात आणि आकर्षक खेळही ते करतात, तर जास्तीत जास्त त्यांना स्ट्राईकवरती आणणं टीमसाठी पोषक राहील. टीमसाठी त्या धावा खूप साऱ्या येतानाही बघायला मिळतील आणि तेच प्रयत्न मैदानावरती चालू झालेत. एक सिंगल आल्यानंतर 23 धावा टीमची धावसंख्या. 6 चेंडू फेस करत असताना 22 वरती सागर बोबड स्ट्राईक एंडला. षटकातील पुढचा बॉल. यश पारांगे टीमचे कॅप्टन आहेत, समोर सागर बोबड टीमचे कॅप्टन. दोन कॅप्टन मध्ये लढत, पण सागर बोबड थांबायचं नाव घेणार नाहीयेत. स्क्वेअर लेगच्या वरून अजून एक हवा यायला. सागर बोबडचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड क्लासिकल षटकार. जर सागर बोबड या मॅच मध्ये अर्धशतकीय खेळी जर कंप्लीट करतात तर तेजस नरे यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. हा बॉल चांगला, पण हा बॉल ऑफस्टिकच्या खूप सारा दूर ठेवलाय. ज्यावेळेला यश पारांगे बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात, ऑफस्टिक पासून आता बॉल लांब ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चालू आहेत यशचे, पण अद्यापचं त्याला यश संपादनही झालं नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी ज्यावेळेला आपण पाहिलं तर थोडंसं कवीनं शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सागर बोबड तेवढासा हुशार, लेग स्टिक वरती तो आज खेळताना पाहायला मिळाला. ऑफ स्टिकच्या बाहेर तो येतोय, पण परत लेग स्टिक वरती सुद्धा जाताना पण त्याला पाहिला. अजून एक चांगला फटका ऑन साईडला खेचलाय, ज्यावेळेला बॅकफुटला आले, फ्रंटला बॉलला उडवलं. काय घडलं? प्रेशर दबाव पाहायला मिळेल या मॅचचा. मिड विकेटच्या मधून खराब फिल्डिंग आणि त्याच जोरावरती इथे सुद्धा 4 धावा. मागील मॅच मध्ये बरसताना आपण अमित नागटी या खेळाडूला पाहिलं. आता सागर बोबड हे नाव मैदानाच्या आतमध्ये घुमघुमताना बघायला मिळेल, ज्या वेळेला अक्षरशः तो एखादा अवकाळी पावसासारखा बरसतोय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक चांगला बॉल, वाका फॉलो थ्रो मध्ये फील्ड राहिली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण यश पारंगेचं पाहायला मिळालं. बऱ्याच वेळानंतर या मॅच मध्ये आता डॉट बॉलला एक डॉट बॉलच्या शोधामध्ये पाहायला मिळते. त्यावेळेला सागर बोबड 9 चेंडू फेस केलेत, एकटे 32 वरती खेळताना पाहायला मिळालेत आणि टीमची धावसंख्या आपण जर पाहिली ना तर आतापर्यंत 34 या आकड्यावरती पाहायला मिळते. 20.40च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. हाही फटका चांगला आहे, ऑन साईडला लॉंगॉनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तिथे बघायला मिळतील. मिसफील्ड होईल, स्वतःला सावरतील, पुन्हा 99 बॉलची फेक करतील ना, तदवर दोन्ही फलंदाजांनी तिथे मात्र आपण पाहिलं तर 1 धाव घेण्याचा निर्णय इथे मात्र घेतला गेला. या सिंगलच्या साह्यानं टीमची धावसंख्या 35 या आकड्यावरती पोहोचते. धावा होतात, धावा बनल्या जातात आणि अक्षरशः आपण जर पाहिलं ना तर चांगल्या पद्धतीचा खेळ आता कल्पेश मोरेही करताना पाहायला मिळतील. एक सिंगल त्यांनी जोडली आहे. मागच्या मॅच मध्ये कल्पेश 18 धावांचं योगदान देऊन तेही आउट होताना आपण पाहिले. लो फुलटॉस बॉल होता, पहिलंच मन बनवलं होतं स्क्वेअर लेगच्या वरून खेळायचा. बाटही फिरवली, 100 शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला, पण यश पारंगीचा जो वेग होता ना तो वेग भन्नाट होता. बॅटवरती बॉल आल्यानंतर अक्षरशः बॅट फिरली गेली आहे आणि त्याच कारणाने तिथे आपण जर पाहिलं तर आता पार्टनरशिपचा विचार केला. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल 12 चेंडू 36 धावा या पार्टनरशिपमध्ये बघायला मिळतात. 10 चेंडूमध्ये 33 सागर बोबड, 2 चेंडूमध्ये 2 धावा कल्पेश मोरे. अशी टीमची धावगती सातत्यानं पुढे नेण्याचं काम आपण जर पाहिलं तर आता मात्र हे 2 फलंदाज पाहायला मिळतील. एक चांगली पार्टनरशिप राहिली आहे आणि सलामीवीर मैदानावरती खेळतात ना, हे खूप महत्त्वपूर्ण राहील या संपूर्ण मॅचमध्ये, कारण की सलामीवीरांचा खेळ हा सातत्यानं तुम्हा सर्वांना बघायला सुद्धा आवडतो आणि तोच खेळ आता रंगताना पाहायला मिळतं. ज्यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल नवीन गोलंदाज इथे जर सागर बोबड जर अर्धशतकीय खेळी कंप्लीट करतात तर राजू वाघमारे यांच्या वतीनं
तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. 5+2 म्हणजे 7,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल, कारण की तेजस नरे यांच्याकडून सुद्धा 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. नाव आहे ऋषभ कोदे. ऋषभ हे नाव कोण विसरेल. च्या वेळेला आपण जर पाहिलं तर ऋषभनं पहिला बॉल लोवर फुल टॉस टाकलाय. मिडल ऑफ द बॅट केल्यानंतर बॉलला फेकून दिलं. इथे आता कल्पेशच्या बॅटमधून एक मोठा धमाका षटकार. षटकार बघायला मिळालाय. 6 धावा धावफलकावरती आपण बघितलात. ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर आपण ऋषभ बद्दल बोलत होतो. ग्रामीण क्रिकेट टेनिस बॉल पासून तर लेदर क्रिकेट पर्यंत या खेळाडूचा खेळ चांगला राहिलाय. मुंबईमध्ये सुनील क्रिकेट अकॅडमी कडून तो सातत्याने खेळताना बघायला मिळतो. बघा त्याचं जिवंत उदाहरण मैदानावरती झालंय. लगेचच कमबॅक त्यानंही करून दाखवलंय. इथे मात्र षटकाराला लगेचच त्यानं महत्वाचा खेळाडू नाव होतं त्याचं कल्पेश मोरे, त्याला लगेच मैदानाच्या बाहेर धाडलंय. टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल आपण जर पाहिलं तर 42 या आकड्यावरती धावगती पोहोचली आहे. ऋषभ चांगली गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळाले. आणि ऋषभचा खेळ आपण पाहिला होता एखादा DRPL मध्ये सुद्धा, दक्षिण रायगड प्रीमियर लीग सुद्धा त्या या खेळाडूने गाजवताना आपण पाहिली होती. आज रोहा तालुका प्रीमियर लीग सुद्धा तो गाजवेल यात मात्र शंका नाहीये. षटकाराला लगेच विकेट आली. हा कमी गतीचा बॉल टाकला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्याच वेळेला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडूला काढण्याचा प्रयत्न. एक स्लोवर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. ऋषभ कोदेची चांगली कामगिरी बघायला मिळते. लगेचच त्यानं आता मात्र हा डॉट बॉल टाकला. टीमची धावसंख्या आतापर्यंतची 42 वरती स्थिरावली आहे. महत्वाचा खेळाडू, मागील मॅचचा हिरो अमित नागती मैदानाच्या आतमध्ये आला. अमित आला. अमितनं बघितलं, अमितनं बॉलला फेकून दिलं. बॉल शॉट फन लेग मधून लॉंग मध्ये चालला, सरळ सीमा रेखेच्या पार. अमितच्या बॅट मधून हा चौकार. चौकाराच्या सहाय्यानं 46 धावा. आता लोवर फुल टॉस आणि काय घडलंय तिथे, फटका फसला. अमित नागटी सुद्धा स्वतःवरती नाराज असेल. फुल टॉस बॉल मिस स्ट्रोक कसा झाला, पण झाला. त्यानंतर तो फसला सुद्धा. स्क्वेअर लेगला एक सोपा झेल फलंदाज बाद. एक बडी मछली जाल में फासली. अमित नागटी बॅक टू दी डग आउट. निश्चित बघा RTPL या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये आज मात्र एक पाठी राखे, टीमचे पाठी राखे सुद्धा आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात. एक चांगला पद्धतीचा डान्स आम्हाला बघायला मिळाला प्रेझेंटेशन बॉक्सच्या इथे. मैदानावरती एक चांगली सफलता ऋषभनं प्राप्त केली आहे. महत्वाचे 2 अडथळे खऱ्या अर्थानं ऋषभनं बाजूला काढलेत. आता निलेश मस्कर स्ट्राईकला. बॅटच्या टोला चेंडू लागला. एसटी रक्षक अभिमय तर कोणती चूक करणार नाहीयेत. अजून एक धक्का, बॅक टू बॅकचा दुसरा धक्का आणि टीमला तिसरा धक्का. निलेश मस्कर बॅक टू दी डग आउट.
मंगेशजी टेंबे मन फ्रॉम लांडर गावचे सुपुत्र आहेत. सकाळी ते एक चांगल्या पद्धतीचं आपण जर पाहिलं तर टीम आयुषी आरो 11 संघाचे ते खूप मोठे फॅन आहेत आणि सकाळी एक चांगली शरीरावरती ते पेंटिंग करून आले होते. टीमची धावसंख्या 46 झाली आणि डबल 3 षटकांचा खेळ झाला. 18 चेंडूंचा खेळ संपला आणि आपण जर पाहिलं तर एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल. लगेचच या मॅचकडे आपण परत येतोय, पण त्याआधी मंगेश सरांचा डान्स बघायचा आहे ना, तर डीजेला आपण संधी देऊया. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, लगेचच या मॅचकडे पुन्हा येऊया. मंगेश सर एक चांगल्या पद्धतीचे डान्स करतात आणि निश्चितपणे संपूर्ण या सर्व प्रेक्षकांना ते आज खुश करताना पाहायला मिळालेत. आणि रोहा तालुका प्रीमियर लीगचे सुमधुर गीत आपल्याला ऐकायला मिळालं. रोहा तालुका प्रीमियर लीग भव्य आणि दिव्य अशी ही स्पर्धा. आज 5वा दिवस यशाकडे. 10 चेंडू 33 धावांवरती सागर बोबड. अभी तक शेर मैदान में है, वो कुछ भी कर सकता है. आणि तेच सांगून दिलं आज सागर बोबडनं. सुरुवातीपासूनचा खेळ दमदार राहिला. पुन्हा यश पारंगे. लोव फुल टॉस फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, तदनंतर बॉल निसटल्यानंतर डिरेक्ट हिट. तिसऱ्या पंचांची मागणी. सुराग दाभाडे लहानपणी गोट्या खेळण्याचा फायदा आज मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर मुकादम 11 अडचणीमध्ये सापडला, जिथे सागर बोबड सारखे खेळाडूची विकेट महत्वपूर्ण. 10 चेंडू त्यांना फेस केले. 33 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. त्या पलीकडे अमित नागटी सुद्धा आपण जर पाहिलं तर बाद होताना पाहिला. निलेश मस्कर सुद्धा बाद झाला. कल्पेश मोरेही बाद झाला. म्हणजे 3 महत्वाचे हिरे बाद झालेत. मग आता जो विश्वास सागरवरती, त्यानंही जोखीम भरी धाव घेण्याचा प्रयत्न केला, तर तो तिथे बाद आहे की नाही पाहिलं जाईल. हा जो आपण पाहिलं तर सुराग दाभाडेचा हिट, तो आयुषी आरोही 11 संघाला सुपर हिट बनवेल का, याचा सुद्धा विचार आपल्याला करावा लागेल. निर्णयाची वाट आपण पाहतोय. निर्णयाची वाट कुठल्या दिशेने दाखवली जाईल हेही आपल्याला बघावं लागेल. तिसरे पंच आमचे ते उपस्थित आहेत आणि ते निर्णय बघतात. आमच्या लाईव्ह प्रेक्षकांना सुद्धा आतुरता. आणि अखेर सुराग दाभाडेचा हिट यशस्वी ठरला. डिरेक्ट हिट. आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर सागर बोबड या खेळाडूला परतीचा प्रवास इथे करावा लागेल. 10 चेंडूंवरती 33 वरती तो एकटा खेळत होता. चांगली बॅटिंगही तो करत होता, पण ही धाव त्याच्या टीमला गरजेचीच होती का, हा सुद्धा प्रश्नचिन्ह आता निर्माण झाला. बघा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. बॉल चांगला टाकला. फॉलो थ्रो मध्ये यश पारंगे थोडे मिस झाले. सुराग दाभाडे तिथे वेगाने येताना आपल्याला बघायला मिळाले. बघा वेगाने आले, बॉल डिरेक्ट फेकला, डिरेक्ट हिट झाला आणि तिथे तो हिट सुपर हिट राहिला आयुषी आरोही 11 संघाला. या मॅचला आपण जर पाहिलं तर आता इथून पुढे कल्लाटणी दिली जाईल का, धावसंख्येला ब्रेक लगावला जाईल का, धावसंख्या इथेच थांबवली जाईल का, की इथूनही पुढे आता जे न्यू बॅट्समन मैदानावरती आलेत ना, तुषार बडे आणि
त्यांच्या सदीला खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. पल्लवेश ही जोडी मैदानावरती आता काय करेल. पल्लवेश धुमा अजून एकही बॉल फेस केला नाहीये आणि त्याच्या सदीला आपण जर पाहिलं तर खेळत असताना बॅट्समन तुषार बडे यानं सुद्धा एकही बॉल फेस केला नाहीये. दोन फ्रेश बॅट्समन मैदानावरती आहेत, पण मैदानाचा पूर्णतः अंदाज घेऊन गोलंदाजी करताना यश पारंगे पाहायला मिळतील. आपल्या टीमसाठी वैयक्तिक दुसरं षटक. आता फॉलो थ्रू मध्ये पुन्हा चांगली फील्ड बघायला मिळेल. अप्रतिम कामगिरी. यश पारंगे थांबायला तयार नाहीयेत. सुसाट ते सुटले टीमचे कॅप्टन आहेत आणि कर्णधाराचा खेळ कसा असावा ना ते मात्र त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानावरती देताना पाहायला मिळतील. एक चांगली कामगिरी. अजून एक आपण जर पाहिलं तर डॉट बॉल मैदानावरती बघा काय वेगानं बॉल होता. त्या वेगानं आपला फॉलो थ्रू मध्ये अडवला सुद्धा. पल्लवेशनं धाव घेण्याचं मानस केलं होतं, धाडस करता त्याला अजिबात येणार नाही. षटकातील तिसरा बॉल असेल. आता लोव फुल टॉस. शरीरावरती येणारा चेंडू. सुराग दाभाडे बॉलच्या खाली आले. चांगली फील्ड झाली. बॉलची फेकही चांगली झाली. तद्वर दोन्ही फलंदाजांनी आपण जर पाहिलं तर त्याच वेगानं एक धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे. एक सिंगल इथे सुद्धा मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या आता मात्र 47 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मुकादम 11 बॅटिंग करत असताना 47 या आकड्यावरती पोहोचताना आतापर्यंत बघायला मिळतील. अजूनही या मॅच मध्ये 3 चेंडूंचा खेळ शेष आहे, जिथे 4थं षटक मार्ग असतात. धावा थांबवल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं धावांना ब्रेक लगावण्याचं काम आता यश पारंगेनं केलं. एक विकेट महत्वाचा. खऱ्या अर्थानं मॅचला टर्न देण्याचं काम कुणी केलं ना तर ऋषभ कोदेनं ज्या महत्वाच्या विकेट त्यांना प्राप्त केल्या. तदनंतरचा हाही चांगला बॉल. तदनंतर पुन्हा डिरेक्ट हिट करण्याचा सुरग दाभाडेचा प्रयत्न राहिला आणि त्यानं प्रयत्नही केला, पण त्या प्रयत्नामध्ये तो आता असफल ठरताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती 47 वरती धावसंख्या पोहोचली आहे आणि 47 वरती धावसंख्या खऱ्या अर्थानं थांबवली आहे यश पारंगेनं. आतापर्यंत जे त्याने 4 चेंडू टाकलेत, एक सफलता आणि मात्र एकच धाव खर्च केली आहे. हाही भन्नाट वेगाचा बॉल. पंचांकडे अपील. पंचांनी इशारा केला लेग स्टिकला मिस करणारा हा बॉल होता. त्याच कारणानं इथे लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना 48 वरती आणि अजूनही इथून विचार केला तर शेवटचा आणि एक अंतिम बॉल या 4थ्या ओव्हरचा येणं बाकी असणारा. शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर धावा आतापर्यंत पूर्णतः धावांचं रतीब जे आहे ना ते पहिल्या ओव्हरपासून जे येत होतं, पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला जवळजवळ 22 धावा बघायला मिळाल्या. तिथून असं वाटलं होतं की या मॅचमध्ये खूप साऱ्या धावा होतील, पण तदनंतर यश पारंगे आले, त्याचबरोबर ऋषभ कोदे आले. त्यांनी मात्र या मॅचला पूर्णतः कल्लाटणी दिली. या मॅचला टर्न केलं. कमबॅक या मॅचमध्ये पूर्णतः झाल्या. मैदानावरती अजून एक व्हाईट बॉल बघायला मिळेल. एक अवंतर स्वरूपाची धाव आता यश खर्च करताना पाहायला मिळतील. 49 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. धावा तर खूप साऱ्या आल्यात, पण त्याही धावा पुरेशा असतील का? कारण की समोरच्या संघाकडे म्हणजेच आयुष्य आरो 11 संघाकडे सुद्धा फलंदाजांचा भरणा हा चांगल्या पद्धतीनेच आहे. वाका बॉल राहिला. भन्नाट वेग. अचूक टप्पा. भेदक मारा. ज्या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता. मिस स्ट्रोक ज्या वेळेला ब्लाइंड स्ट्रोक बघायला मिळाला. बॅट फिरवली, बॅटने बॉलचा संपर्क राहिला नाहीये. डॉट बॉल हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळाला आणि इथून पुढे जर आपण विचार केला 24 चेंडूचा खेळ संपला. 49 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळाला. विचार केला तर इथूनही 12 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिला. शेवटची 2 षटकं या पहिल्या पूर्वार्धाच्या खेळाची आपल्याला बघायला मिळतील. आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील सागर बोबड 11 चेंडूमध्ये 33 धावा. 4 चेंडूमध्ये 8 धावा कल्पेश मोरे. 3 चेंडूमध्ये 4 धावा अमित नागटीनं बनवला. निलेश मस्कर 0 या आकड्यावरती बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर आता मैदानावरती तुषार बडे आणि पल्लवेश धुमाळ आपल्याला पाहायला मिळतात. पल्लवेश आतापर्यंत 3 चेंडू फेस करत असताना एकच धाव जोडली आहे. तुषार बडेने सुद्धा नाराज केले. 2 चेंडू ते खेळतात आणि एकही धाव अद्यापची त्यांच्या बॅटमधून अजून आली नाहीये. अजून चांगले फलंदाज मागे आहेत. विजय असेल, अजून बरेच खेळाडू मागे ठेवलेत. त्यानंतर आता गोलंदाजाकडे लक्ष देऊया आपण. ऋषभने काय गोलंदाजी केली आहे, मी त्याचं कौतुक केलं आणि त्या कौतुकास्पद त्याचा खेळही त्यानं करून दाखवला. फक्त 10 धावा खर्च केला. 3 मोठ्या आणि महत्त्वाच्या सफलताही त्यानं प्राप्त केलेल्या आपण बघितल्यात आणि आता सुद्धा नव्यानं वैयक्तिक तो दुसऱ्या षटकासाठी आला. टीमसाठीच हे 5वं षटक. वा काय वेग आहे. पहिला चेंडू सुसाट रंपाट सुसाट त्याच वेळेला सुटला आणि तदनंतर एसटी रक्षक अभिमॅतरच्या हातामध्ये 20वा घेणारा
हा पहिलाच डॉट बॉल आपल्याला बघायला मिळेल. ओव्हरचा पहिला डॉट बॉल आला ना की गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला सुद्धा खूप सारी मजा येते. कारण की मग गोलंदाजी करत असताना कुठेतरी आपण जर विचार केला तर ऋषभ ज्या वेळेला त्याचा कॉन्फिडन्स थोडा हाय झाला असेल, मागील ओव्हरमध्ये चांगली कामगिरी आणि तदनंतर आताही पहिल्या बॉलवरती चांगली कामगिरी. समोर पुढे सरसवून खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅट्समन तुषारनं, तोही प्रयत्न फसला. बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढासा चांगला राहिला नाही. या बॅटच्या खालच्या दिशेला चेंडू लागला, तोही बाजूला लागला आणि त्याच कारणानं शॉर्ट पॉईंटमध्ये बॉल जाईल त्या आधीच बॉलला रोखलं. स्वतः ऋषभ त्या बॉलपर्यंत पोहोचले. एक सिंगल मात्र त्यांना आतापर्यंत खर्च केलेली आपल्याला पाहायला मिळेल या 2 चेंडूमध्ये. संघाचं अर्धशतक धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळेल मुकादम 11. दोन्ही संघ दिग्गज आहेत, हरकत नाहीये. जरी बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये 70 ते 60 धावा जरी बनल्या गेल्या तरी एक फायटिंग मॅच आपल्याला बघायला मिळेल. आडवा बॅटने खेळायचं होतं, बॉल हवेमध्ये खेळला जरूर. क्षेत्ररक्षक यश पारंगे बॉलपर्यंत येताना पाहायला मिळतील. बॅट फिरवली आहे पण ती बॅट बॉलच्या विपक्षामध्ये विरोधामध्ये फिरवण्यात आली, त्या कारणानं इथे तुम्हाला धावा मिळणार अजिबात नाही आहेत आणि तेच घडलेलं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं. बॅट फिरवली पण तिथे धावा न आलेल्या आपण पाहिल्यात मैदानावरती. तिथे एक लेगबाईच्या स्वरूपामध्ये ही सिंगल जरूर मिळेल पण बॅटमधून धावा येत नाही आहेत का, तर ऋषभ आज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल टाकतील समोर तुषार बडे. 4 चेंडूमध्ये 1 धाव. पल्लवेश देशमुख पल्लवेश आपण पाहतो धुमाळ हे सुद्धा 4 चेंडूमध्ये 1 धावेवरती खेळतात आणि नाराज केलंय. संपूर्णतः धावसंख्या थांबवण्याचं काम केलं. जिथे आपण पाहिलं तर कल्पेश मोरे बाद झाले, तिथून अमित नागती बाद झाले आणि तिथून सागर बोबडनी केलेली ती चूक तिथून ते बाद झाले आणि तदनंतर धावसंख्या थांबवली. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. इथे मात्र ऋषभच्या नावावरती अजून एक मोठी सफलता. बॅट्समन तुषार बडे बॅक टू दी डग आउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅट्समनचं नाव आहे विजय शेडगे. त्याची आपण बॉलिंग पाहिली, धारदार ते षटक आपण ज्याचे पाहिले, ज्यानं अक्षरशः पायावरती जणू काही टार्गेट केलं होतं. प्रत्येक बॉल तो कोलाट टाकत होता शरीरावरती, तदनंतर पायावरती आढळणारे प्रत्येक चेंडू आपण पाहिले आणि आक्रमण त्यानं चढवलं होतं. येणारं प्रत्येक फलंदाजाला अक्षरशः कोडात टाकलं होतं. प्रश्नचिन्ह प्रत्येक फलंदाजाच्या समोर ज्यानं निर्माण केलं होतं ना, तो गोलंदाजी करत होता विजय शेडगे. पण आता त्याला टीमसाठी फलंदाजी करायची आहे आणि तो आता फलंदाजीसाठी मैदानावरती आला. आता प्रोजेक्ट स्कोरचा आपण विचार केला तर 10.93च्या सरासरीनं बॅटिंग चालू आहे. 65 पर्यंत अशा पद्धतीचा खेळ जर चालू राहिला तर 65 आकडा जास्तीत जास्त गाठला जाऊ शकतो बॅटिंग करत असताना टीम मुकादम 11 संघाच्या बाजूनं. पण त्या धावा तुमच्या टीमसाठी पुरेशा असतील का याचाही विचार या प्रेक्षकांच्या माध्यमातून केला जातो. पुढचा बॉल टाकतील ऋषभ. वा कमी गतीचा बॉल टाकला, इथेही फसवलं. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. अजून एक सफलता ऋषभच्या नावावरती या मॅच मध्ये. आता वरती आले आणि विजय शेडगे मैदानाच्या बाहेरही आले, हे सुद्धा आपण पाहिलं. एक चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला ऋषभ. ज्यावेळेला ऋषभनं खऱ्या अर्थानं जाळं विणलं.
फसवतोय, तो चकवतोय, प्रत्येक फलंदाजाला थांबवणी धरतोय, हे महत्वशील राहिलंय त्याच्या संपूर्ण गोलंदाजीमध्ये. कौतुकास्पद तो षटक आतापर्यंतच हाताळताना आपल्याला बघायला मिळाला. एक लेफ्ट हँड बॅट्समन डावकुरा खेळाडू स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं नाव आहे सफवान. आपल्याला पाहायला मिळेल सफवान हा खेळाडू, त्याचं नाव आहे सफवान, जो स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळेल. आता विवरचना क्षेत्ररक्षणा माध्यमातून आपण पाहतो सजवली जाते, कारण की ऋषभ चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. एक आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील, कऊ कॉर्नर, एक लॉंग ऑफ, एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग. वा काय बॉल राहिला, भन्नाट वेग, अजून एक चांगली गोलंदाजी ज्या वेळेला ऋषभची, ज्यानं 12 चेंडू टाकले, तब्बल 5 विकेट्स आपल्या नावावरती केला आणि फक्त 11 धावा खर्च केला. नाव होतं ऋषभ कोदे. कोण विसरेल या नावाला, ज्यानं आपल्या नावाची प्रसिद्धी या रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये उमटवली आहे. दक्षिण रायगड प्रीमियर लीग सुद्धा या खेळाडूंना गाजवली, आज रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये सुद्धा गाजवताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 51 वरती थांबली आहे. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 51 धावा. एक चांगली कामगिरी आपल्याला बघायला मिळेल. निश्चितपणे त्यावेळेला आपण जर पाहिलं तर एक सुतारवाड विभागामधील जामगाव गावाला बिलॉंग करणारा स्वप्नील आणि महत्वाचा खेळाडू आहे. ज्यावेळेला आपण पाहिलं तर ऋषभ, एक लेदर क्रिकेट सुद्धा त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने खेळलं जातं आणि आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुद्धा चांगला तो खेळ करतो आणि याची टीमसाठी हवासा पोषक असा खेळ. कौतुक करेल मी यश पारंगेचं, त्यानं एक वेगळं अस्त्र वापरलं खऱ्या अर्थानं, कारण की सौजन्यवरती त्याचा खूप विश्वास होता. त्याला पहिल्या ओव्हरसाठी आमंत्रित केलं. पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा लगेच 22 आला ना, यश पारंगे स्वतः बॉलिंगसाठी आला. त्यानंतर तिसरा पर्याय त्यानं ऋषभवरती विश्वास दाखवला. ऋषभनं विश्वासाला सार्थ ठरत फक्त 10 धावा खर्च करत 3 विकेट प्राप्त केल्या आणि त्या 3 विकेट महत्वाच्या होत्या. त्यानंतर ऋषभ पुन्हा नव्यानं बॉलिंगसाठी आला आणि पुन्हा त्यानं 2 विकेट सुद्धा प्राप्त केला. आता समोरच्या दिशेला बॉल चांगल्या पद्धतीचा आपण पाहतो. डिपेस्टर कव्हरच्या दिशेला सौजन्यच्या हातामध्ये चेंडू आपण पाहतो, 20वा घेणार राहिला होता. तिथे सुद्धा एक सिंगल मिळते. एकेरी धावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागेल. एक सिंगलच्या साह्यानं टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर तब्बल 52 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 52, 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटकातील पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. हाही बॉल चांगला आहे. ज्यावेळेला डबा बाटने खेळला लॉंग ऑफच्या दिशेला बॉल जाईल, क्षेत्ररक्षक तिथे येतील. एक सिंगल मिळेल. एक पेक्षा जास्त आता काही मिळत नाहीये. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 22 म्हणजे 22.00च्या सरासरीनं केलेली ती सुरुवात आता कुठपर्यंत आली आहे तर पूर्णतः आपण जर पाहिलं तर धावसंख्येला थांबवली गेली आहे. आता जर विचार केला तर 9.94च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू आहे. म्हणजे अक्षरशः धावसंख्येचा रतीब हा मात्र कुठेतरी थांबवला गेला. यानंतर होणारी मॅच प्रेरणा 11 खैरवाडी, त्यांच्या विपक्षामध्ये विनोद स्मृती, पिंकी स्पोर्ट्स, धामनसई. दोन्हीही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आपण लगेच टॉसकडे वळणार आहोत. एका बाजूला राजामाई, एका बाजूला राणा मोरे. आर फॅक्टर काय होईल मैदानावरती आपल्याला बघायचं आहे. प्रेरणा 11 खैरवाडी आणि विनोद स्मृती, पिंकी स्पोर्ट्स, धामनसई. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण ही ओव्हर संपता लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. या पहिल्या इनिंगचा 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. प्रतीक बॉलिंग मार्क वरती प्रतीक आहेत. लो फुल टॉस हा बॉल टाकलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक बघायला मिळतील. प्रयत्न थोडे कमी पडले, हरकत नाहीये. बॉल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. या बॉल वरती सुद्धा मिळतील तब्बल 4 धावा. प्रतीक गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. प्रतीकने मात्र आता 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च घातला. 57 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल असेल खोलवा टप्प्याचा बॉल. ऑन साईडला ज्यावेळेला खेळायचं होतं जिथे सौजन्य बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. एक धाव घेतली, दुहेरी धावेचा कॉलही झाला आणि त्या वेगानं 2 धावाही वेगानं कंप्लीट केलेल्या आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा अर्जित केला. दुहेरी अंकाच्या सहाय्याने टीमची धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळाली. 59 धावा धावफलकावरती आपण येताना पाहिल्यात.
6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 59 धावा आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती, ज्यानं एक्स्ट्रा स्वरूपाचे आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. एक डॉट बॉल टाकला, एक चौकार आली आहे, एक चांगली कामगिरी तो करतो. 8 धावा त्यानं खर्च केल्यात पहिल्या 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू ऑन साईडला चांगला फटका, ज्यावेळेला मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. एक धाव इथेही मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला, असफलता हाती. एक सिंगलच्या साह्यानं टीमची धावसंख्या पोहोचेल ती मात्र 60 वरती. 61 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 60 धावा आल्यात, 61 धावांचं एक भलं मोठं आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि निश्चित या 61 धावा या कशा पद्धतीने पार केल्या जातील आपल्याला जरूर पाहिजे. सागर बोपडने केलेली चूक, 11 चेंडूमध्ये तो 33 वरती खेळला. 4 चेंडूमध्ये 8 धावा कल्पेश मोरेनं बनवल्या. तदनंतर आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 4 धावा अमित नागटीच्या आपल्याला पाहायला मिळाला. निलेश मस्करने थोडा नाराज केले, एकही धाव न बनवता तो मैदानाच्या बाहेर गेला. तदनंतर पल्लवेश आले, 9 चेंडूमध्ये 9 धावा त्यानं सुद्धा खेळून काढल्या. तदनंतर तुषार बडेचा आपण विचार केला तर 5 चेंडू त्याने केले, एकच धाव त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. विजय शेडगे आले, विजय शेडगेने सुद्धा नाराज केले, एकही धाव न बनवता तो मैदानाच्या बाहेर गेला. आणि तदनंतर सफवान आपल्याला पाहायला मिळाले, त्याने 2 चेंडूमध्ये मात्र 1 धाव नाबाद बनवली. अशी टीमची धावसंख्या जवळपास 60 पर्यंत पोहोचली. 61चं टार्गेट बघायला मिळालं. गोलंदाजांचा बोलबाला राहिला, सौजन्याने थोडं नाराज केलं, 22 धावा पहिल्या ओव्हरमध्ये खर्च केला. यश पारंगे लगेच आले, यश पारंगेने मात्र 16 धावा खर्च करत 2 ओव्हर टाकत मात्र आपण पाहिलं तर एकही सफलता जरी प्राप्त केली नाही तरी सुद्धा 6 चेंडू मात्र त्याने डॉट टाकले 12 चेंडूमध्ये. त्यानंतर ऋषभ कोदेला कोण विसरेल, त्यानं मात्र फक्त 2 षटकामध्ये 11 धावा खर्च केला आणि 5 विकेट्स आपल्या नावे केल्या आणि मात्र 9 डॉट बॉल टाकत फक्त आणि फक्त त्यांना 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर प्रतीकने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 9 धावा खर्च करत इथे मात्र 1 डॉट बॉल टाकत आपण पाहिलं तर 1 षटक त्यानं सुद्धा चांगला हाताळलं. चांगला स्पेल राहिला, चांगली पहिली इनिंग राहिली आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीच्या 60 धावा या सुद्धा आपल्याला बघायला मिळाल्या. लगेचच आपण पुढच्या मॅचच्या टॉसकडे वळतो. एका बाजूला प्रेरणा 11 खैरवाडी, त्यांच्या विपक्षामध्ये विनोद स्मृती. एक टेस्ट मानसी संकेतजी देशमुख साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल पूर्ण करायचा. संकेतजी देशमुख साहेबांचा शुभ हस्ते आपण नक्कीच करणार आहोत. टॉस करतातच रुवा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच नाणेफेकीचा कौल पूर्ण करतोय. चला राणा या. विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स दामणसाई विपक्ष प्रेरणा 11 खैरवाडी या 2 बलाढ्य संघांमध्ये आपण पुढची लढत पाहणार आहोत. पहिल्या विजयाच्या शोधात हे 2 संघ एकमेकांचा समोर येऊन ठेपलेले आहेत. सामान्य शुभ हस्ते करणार आहोत. टॉस कॉल विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स दामणसाई संघाचा कॅप्टन साहेब इज द कॉल अँड इट इज. प्रथम आपण फोटो सेशन कंप्लीट करणार आहोत. विनोद स्मृती पिंकी स्पोर्ट्स दामणसाई संघाच्या संघाने एखाद्या नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. धन्यवाद साहेब, आपल्या मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. 6 षटकांची मॅच आहे. पहिल्या विजयाचा अजूनही तुम्ही शोधात आहात आणि समोर आता नक्कीच संघ तुम्ही पाहतात राणा मोरे अँड कंपनी. सो आता काय माइंडसेट आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे या मॅचसाठी जेणेकरून आता हा सामना जिंकायचा आहे, करो या मरोची लढाई आहे. पहिले तर आम्ही म्हणजे बॉलिंग करू आणि त्यांना कमीत कमी रनांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. पहिल्या मॅचमध्ये काय चुका झाल्या ते आता मात्र तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न कराल किंवा काय चुका झाल्या जिथे तुम्ही ती मॅच गमावलीत? पहिल्या मॅचमध्ये आम्हाला 10 रन्स कमी पडल्या, थोडी बॅटिंग चांगली झाली नाही. यावेळी सुधारण्याचा प्रयत्न करू. बॅटिंग ऑर्डरमध्ये काय चेंजेस करशील की सलामीचे जे गेले होते तेच जातील किंवा त्याच्यामध्ये मिडल ऑर्डरमध्ये काय चेंजेस? सलामीची जोडी जरा चेंज करेल. ओव्हरऑल टीम मॅनेजमेंट, संघाचं वातावरण, संघ मालकासोबत वातावरण कसं आहे आणि RTPLचा हा प्रवास कसा राहिला? संघ मालकात म्हणजे खूप सपोर्ट केला संघ मालकाने आणि वातावरण खूप चांगलं आहे. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला मॅचसाठी असतील. नाणेफेकीचा कौल गमावला आहे राणा. पहिल्या मॅचमध्ये तू अपसेट केलं सर्वांना. सो आता सेकंड मॅच काय रणनीती असणार आहे या सेकंड मॅचसाठी? 70+ करायचा प्रयत्न करू. ओव्हरऑल तुझ्या इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स बाबत काय म्हणशील? ज्या प्रकारे राहिलाय, मोठ्या संख्येने प्रेक्षक तुझ्यासाठी येत आहेत, तुझे पिताश्री देखील आय थिंक आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट मॅच म्हणजे काय चुकी झाली जी आता सेकंड मॅचमध्ये तू फुलफिल करण्याचा प्रयत्न करशील? थोडी इंजुरी होती खांद्याला, प्रयत्न करेन. हरकत नाही. भरपूर साऱ्या शुभेच्छा तुला देखील. मॅचसाठी अस्तित्वाची लढाई आहे, दोन्ही संघांसाठी महत्वाची लढाई आहे आणि पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. सामना सुरू आहे.
पुन्हा एकदा ऑन साईडला वळवला फटका भरपूर चांगलाय जबरदस्त स्ट्रोक वॉट अ शॉट चौकारानंतरचा सलगचा आणखीन एक दुसरा धमाकेदार चौकार गोलंदाज विजय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विजयचा अगेन्स्ट ट्रॅकिंग एंडवरती अभिजित मेहतरच्या बॅटमधनं दोन चौकार यावेळेस ऑफसाइड रिजनला सॉफ्ट डिसमिस मिड ऑफला टिपला गेला असेल संपलाय फलंदाज अभि मेहतरचा खेळ अवघ्या 8 या धावसंख्येवरती दोन चौकारांचं प्रत्युत्तर दिलं विजय शेडगेनं देखील कमबॅक केलाय बिग लॉस फॉर टीम आयुषी आरोही 11 पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज विजय सजवत असताना आमचा समावेश सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आमचे मॅन्युअल स्कोरर साईराज आहेत आणि नो डाऊट आमचे टेक्निकल ऑपरेटिंग एक्सपर्ट सध्या डिजिटल स्कोरिंग जे करतात ते क्षितिज आमच्या समावेश मागे टेक्निकल एक्सपर्ट आमचे टेक्निकल टीम मध्ये एका बाजूला साहिल दुसऱ्या बाजूला लवेश आणि त्यानंतर मात्र सर्वा नक्कीच मुठभर मावळ्यानं घेऊन जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तसे बस हातावरती मोजके मुलं त्यांना मिळाले त्यावरती मात्र dreamscricket.in या वाहिनीची सुरुवात आणि आज मात्र हजारोंच्या संख्येनं ही मोठी फॅमिली आपल्याला पाहते जवळपास 93-94 हजाराची ही मोठी यूट्यूब फॅमिली आहे खरं तर कौस्तुभ पाटीलचं कौतुक केलं जाईल कारण पहिल्यांदाच मी देखील स्वतः पहिल्यांदा अशी स्पर्धा पाहतोय गेले 3 वर्ष मी समालोचन करतोय 4थं वर्ष आहे पण 4 वर्षाच्या समालोचनाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा असं पाहतोय की इंटरनॅशनल क्रिकेटचा जो अनुभव इथे मात्र या यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मिळालेला आहे अक्षरशः कल्याण डोंबिवली बदलापूर ठाणे विभागातून देखील कौस्तुभ तुमच्या लाईव्हसाठी खरंच भरपूर सारे चांगले शब्द म्हटले गेलेत शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेसाठी देखील कारण जितके जण नक्कीच आमच्या इंस्टाग्राम स्टोरीज बघत असतील किंवा स्टेटस बघत असतील जेव्हा आम्ही लाईव्ह लिंक शेअर करतो तेव्हा ते यूट्यूब लाईव्ह जेव्हा बघतात ते म्हणतात की एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्पर्धा सुरू असल्यासारखं स्पर्धेचं आयोजन म्हटलं जाईल किंवा यूट्यूब लाईव्हचं जे संपूर्ण ॲनिमेशन्स आपल्याला पाहायला मिळतं की प्रत्येक खेळाडूचा फोटो असेल त्याची माहिती असेल या सर्व गोष्टी खूप छान निशब्द ऑन साईडला यावेळेस व्हॉट अन एक्सलेंट शॉट पेटंट शॉट जबरदस्त फटका स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश घागनं लावली आग चेंडू सीमा पार षटकार तर महाराष्ट्राचं राध दैवत श्रीमंत योगीराजे छत्रपतींचं गुणगान गाणारं संगीत आहे जसा मी उल्लेख केला मुठभर मावळ्यासहित वयाच्या 16व्या वर्षी शंकराच्या पिंडीवरती रक्त अर्पण करत असताना ती शपथ घेतली स्वराज्याची स्वराज्य बनवलं स्वराज्याचं सुराज्यही केलं त्या माझा अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवताला त्रिवार मानाचा मुजरा या स्पर्धेच्या वतीनं कपाळी केसरी गंधा आम्हा शिवरायांचा छंद मुखामध्ये एकच नामघोष जगदंब जगदंब जमल्या तमाम शिवभक्तांना माझा मानाचा शिवराय जय शिवराय
आणि वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 17 धावा धावफलकावरती एका गडाच्या मोबदल्यामध्ये पहिल्या षटकाचा अखेरीस भरपूर महागडी गोलंदाजी केली फर्स्ट ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या षटकात पॉवर पॅक बॅटिंग आपण पाहिली ती यापूर्वी अभिमेतर तो बाद झाल्याच्या नंतर मात्र कल्पेश घाग इज नाव फायर यश स्ट्रायकिंग इनवर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हरला फिल्डर हो धाव झाली असती कदाचित धावले असते तर मात्र थांबवलं गेलं रिस्की रन नकोय आपल्याला ते सांगतात दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये हा अक्षय सुतारचा पहिला डॉट बॉल ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न केला गेला बॅटचा खालच्या भागामध्ये चेंडू लागला सेकंडचा कॉल हो तू मैं कॉलिंग चुकलीये डायरेक्ट ची गरज होती बॅकअप करा कदाचित तिसरी मिळेल हा नाही थाउजंड्स ऑफ ऍक्शन्स इन फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड म्हणजे काही क्षण आणि बऱ्याचशा घडामोडी सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात खरं तर मगाशी आपण सर्वांचं कौतुक केलं पण आमचे तिन्ही पंच जे सातत्याने मैदानाच्या आतमध्ये ऑफिशियली सातत्याने उन्हाच्या तडाख्यामध्ये दक्ष राहून जे ॲक्युरेट निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतात त्या तिन्ही पंचांचं कौतुक करावं लागेल जे पंकजी आंबरे सर असतील शिवरामजी वैती सर असतील त्याचप्रमाणे संदीपजी जोशी सर दरम्यान फटका उंचावला बॉल हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल वेल जज कॅच दुसरा धक्का 19 आकड्यावरती फलंदाज नवीन फलंदाज दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये ऋषभ धावसंख्या धावफलकावरती 19 19 ऑन बोर्ड पूर्वार्धामध्ये बनवला गेला तर धावा आपण पाहतोय 61 60 बनवल्यात माफ करा 60 बनवल्यात 61 बनवायच्यात बनवताना झाल्यात धावफलकावरती अद्याप 19 9 चेंडू मध्ये तब्बल 19 धावसंख्या बनवल्या गेल्या चांगली बॅटिंग दुसऱ्या बाजूने 2 विकेट त्यामुळे मॅच बॅलन्स स्थितीमध्ये आपल्याला दरम्यान पाहायला मिळेल सध्या गोलंदाजी मार्कमध्ये अक्षय सुतार इकॉनॉमिकल टरला एकही धाव आता पाहिलं तर 2 धावा खर्च केल्यात 1 विकेट त्याच्या नावावर फुल टॉस पद्धतीचा चेंडू गोलंदाजाचा डोक्यावरनं डीप मध्ये ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या क्षेत्रात आपण पाहिला धाव मिळाली 1 धावसंख्या पुढे 1/20 वर अजून 41 करायच्यात 41 रिक्वायर्ड टिल नाव 20 ऑन द बोट 20 धावा धावफलकावरती आणि 61चा पाठलाग करताना 41 अजूनही नितांत गरजा ती बॅटिंग करताना आपण पाहतोय ते आयुषी आरोही 11 ला डेड बॉल थांबले गेले आणि डेड बॉल आपल्याला पाहायला मिळतो अशा चरणावरती चेंडू रिलीज केलेला न बरा असो जर तुम्ही चेंडू रिलीज करायला जातात तर कदाचित दुखापत होण्याची संभावना किंवा काही चूक होण्याची संभावना असते फुल टॉस पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता खरं तर ऑफसाइड रिजन मध्ये प्रॉपर बॅटचा मिडल झाला नाही चेंडू त्या अनुषंगानं धावसंख्या मिळाली 1 अक्षय सुतारचं खरं तर मॅजिकल स्पेल म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण पहिल्या षटकामध्ये डबल पाहिलं तर धावफलकावरती धावा लागल्या होत्या त्या जवळपास आय थिंक 17 आणि या षटकामध्ये अद्याप फक्त 4 म्हणजे इकॉनॉमिकल भेदक अचूक आक्रमक गोलंदाजीचं स्वरूप डेफिनेटली आपल्याला इथे पाहायला मिळतं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाश सुतार यावेळेस देखील आणखीन एक वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय
डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये. षटक समाप्ती संपाचा इशारा आफ्टर 2 overs 21 ऑन बोर्ड. 17 ओव्हरची जे धावागती होती तिला 10.50 वरती आणली ती गोलंदाज आकाश सुतारने केली. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिला. मॅजिकल स्पेल अवघ्या 4 धावांचा, जिथे 1 विकेट त्याला मिळाली. येणारे आता 4 षटक अर्थात 24 चेंडू विजयासाठी 40 धावा संख्येची गरज. दोन षटकांच्या अखेरीस 21 धावा. सध्या धाव फलकावरती आपण पाहतो 21 फॉर लॉस ऑफ 2. लॉफ्टेड इट, फटका हवेमध्ये, बराच का क्षेत्ररक्षक तिथे. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग आपल्याला डेफिनेटली तिथे दरम्यान पाहायला मिळते. डीप मध्ये कॉर्नर रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं गेलं आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर धाव फलकावरती धावसंख्या पुढे सरकत असताना 22 या आकड्यावर. दोन 2.1 षटकांच्या अखेरीस 22 धावा. वेळ आपण जास्त खर्च करतात. सागर बघा आपल्या संघाला थोडं सहकार्य करण्यास सांगायचं. समोर एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अन एक्सिलेंट शॉट. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. गोळीचा वेगाचा चेंडू सीमा पार. RTPL चौकार. जय जय श्रीराम बोले का सुंदर संगीत, मंत्रमुग्ध करणारं संगीत सध्याच्या घडीला आपल्याला ऐकायला मिळतं. ज्या रामनामानं दगडाला पाण्यावर तारलं, ज्या रामनामानं वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी बनवला, ते आपल्या आयुष्याला देखील तारेल. त्यामुळे निश्चिंत होऊन त्या नामावर फक्त भरोसा ठेवायचा आहे. दरम्यान विकेट किपर बीट बॉल बॅकअप केलाय. सुदैवानं बॅकअप चांगलं मिळालं आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू. विजय आता मात्र कमबॅक करेल का या ओव्हरमध्ये? फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहिलं फर्स्ट ओव्हरमध्ये विजयच्या अगेन्स्ट 17 धावा आल्या. ज्या विजयने चांगली गोलंदाजी फर्स्ट मॅच मध्ये केली. छोटा तीर गावकरे गंभीर. विजय व्हेरी गुड बॉलिंग. चांगला चेंडू होता. संयमी फटका खेळण्यास भाग पाडलं खरं तर या चेंडूने. आणि जी सरासरी 17 वर होती 10.50 वर आली आणि आता मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. कदाचित या षटकामध्ये जर ती सरासरी 9 8.5 9 पर्यंत जर आली 8.50 किंवा 9.25 पर्यंत जरी आली ना, तरी एका चांगल्या सिच्युएशन मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. मुक्कादम 11 टीम कमबॅक करेल का पाहणं गरजेचं आहे. 2.4 षटकाची समाप्ती. 27 धावा धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विजय पुढचा बॉल. कल्पेश गाग यापूर्वी मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधनं मोठा फटका आला होता, बट त्यानंतर पूर्णपणे कल्पेश गागला शांत ठेवलंय. थांबलो इथे मात्र पहिल्या षटकामध्ये सांगताय विजय. पहिल्या षटकामध्ये मी थांबलो, माझ्या अगेन्स्ट चांगल्या धावा बनवल्या. याचा अर्थ असा नाही की दुसऱ्या षटकामध्ये मी कमबॅक करू शकत नाही. दुसऱ्या ओव्हरमध्ये अद्याप 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. फक्त 7 धावांचं हे इकॉनॉमिकल षटक आपण पाहिलं. 28 धावा धावफलकावरती. व्हॉट अन एक्सिलेंट कमबॅक बाय विजय. जबरदस्त कमबॅक केला. पहिल्या स्पेलमध्ये 17 आणि दुसऱ्या स्पेलमध्ये फक्त 7. 3 षटकात काही संपन्न 28 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आय थिंक 33 आहे. 11च्या सरासरीनं 33 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक जाऊया डीजे मास्टरकडे. ऐकूया एक सुमधुर संगीत.
बढ़िया ये स्ट्रोक था, एक्शन रिप्ले हम देख रहे हैं, ताकत से उठाया ऑन साइड पर और 6 रनों की मोहर इस पर। आकाश सुतार जो अच्छे साबित हुए थे, सफल साबित हुए थे पहले स्पेल में, दूसरे ओवर में, लेकिन उनके खिलाफ आता हुआ ये लंबा छक्का कल्पेश गाग से बल्ले से। फुल टॉस थी, बॉलर्स बैक ड्राइव किया इस गेंद को, डीप लॉन्ग ऑन पर जाती हुई गेंद उठाएंगे, फेंकेंगे, तब तक दूसरे के लिए पलटे शायद पूरी होगी। क्या बात है, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दिखाते हुए दोनों बल्लेबाज और 2 रनों के माध्यम से बढ़ता हुआ टोटल देखिए स्कोरबोर्ड पर 36 रनों पर आता हुआ। अच्छी टोटल बल्लेबाजी करते हुए दूसरे सत्र में आयुष आरो 11 टीम के लिए देखिए मुकादम 11 फिर एक बार दबाव में आते हुए, क्योंकि आकाश सुतार के अगेंस्ट आया हुआ है छक्का। थर्ड अंपायर चेक करेंगे जरूर, तीसरे अंपायर की मांग यहाँ पर जरूर की है। यहाँ पर टेक्निकल एक्सपर्ट हमारे शायद लवेश वहां पर, साहिल वहां पर, वो बताएंगे हमारे अंपायर्स को कि एग्जैक्टली क्या हुआ मैदान में। ऑनफील्ड अंपायर रिव्यू या इसी टीम के लिए यहाँ पर रिव्यू नहीं दिया गया। ऑनफील्ड अंपायर्स जब चाहिए तब वो रिव्यू ले सकते हैं, रिव्यू की मांग कर सकते हैं और मांग पूरी की जाएगी dreamscricket.in के माध्यम से। आपल्याकडे वेळ आपण चर्चा करणार आहोत विजेता संघा मालकास आकर्षक 2 व्हीलर बाईक अप्पा मयेकर साहेबांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते। सन्माननीय अप्पाजी मयेकर साहेबांचा आम्ही स्पर्धेच्या वतीने आभार व्यक्त करतो। प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक ओकलेचे जे गॉगल्स आहेत शाहीजी डांगे साहेब एम स्पोर्ट्सचे सर्व त्यांच्या वतीने आम्हाला देण्यात आले। प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक बायसिकल आपण पाहतोय प्रियांका फर्निचर, स्मरण रोशन मोरे, महेशजी मात्रे साहेब, अर्थातच फेअर डिलिव्हरी आहे, फेअर डिलिव्हरी इट्स वॉलेट डिलिव्हरी। त्यानंतर अभिषेकजी गोतावडे साहेब, तेजस्वनी तुषार वाजंत्री मॅडम, सरपंच जे आहेत कोकबनचे, त्याचप्रमाणे रुद्रांश 11 बाले यांच्या वतीनं ती सायकल आम्हाला पुरस्कृत केले गेले। सर्व पुरस्कर्त्यांचा आभार। चलते फिर एक बार मैच के और 3.2 ओवर हो चुके हैं, 36 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए छोड़ दिया इस गेंद को अंपायर इशारा करते हुए। व्हाइट बॉल का इजाफा मैदान के अंदर यानी 37 रन। चर्चा करत होतो आपण की बेस्ट बॅटरसाठी जी बॅट आहे शंतनू दादा अष्टीवकर यांच्या वतीनं ऑलस्टार ब्रँडच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत केली आहे। मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी श्री संकेत देशमुख साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे। व्हाइट बॉल आता हुआ 37 रन स्कोर बोर्ड पर, रिक्वायर 100 आता हुआ 9.00 की औसत से देखिए इस बार इस मर्तबा तान दिया आसमान में और इस गेंद को भी फेंक दिया मैदान के बाहर। व्हाट एन एक्सीलेंट शॉट, जबरदस्त स्ट्रोक स्ट्राइकिंग एंड पर। रिप्ले में हम देख रहे हैं बढ़िया धुन डीजे मास्टर की बकासुर जो बैलगाड़ा शरीयत में बड़ा नाम हुआ और उस बकासुर के जैसे मैदान के अंदर रन खाते हुए बनाते हुए तोड़ते हुए रनों के लिए कल्पेश गाग छक्को चौकों के मदद से बनाते हुए रन। 9 गेंदे 25 रन उनके खाते में इंडिविजुअल। देखिए समय से वाकिफ रहिए सागर, शायद अभी विकेट कीपर की भूमिका में जाएंगे वहां पर टीम के कप्तान सागर वहां पर हमें दिखाई देंगे जरूर। 43 रन स्कोर बोर्ड पर 61 रनों की आवश्यकता थी, 43 बना चुके अब तक। आकाश सुतार के अगेंस्ट से दूसरा बड़ा स्ट्रोक आया है जरूर कल्पेश गाग। कल्पेश गाग फिलहाल आग छोड़ रहे हैं मैदान में उनके बल्ले से। फिर एक बार फुल टॉस, शायद ये बीमर है, वेस्टाई कमर के ऊपर ये गेंद अंपायर सर बताते हुए नो बॉल उस पे 6 रन। मतलब जरूर वेस्टाई कमर पर नहीं लगभग कंधे पर यह गेंद आई थी और उसको देखिए ऑन साइड पर भेज दिया मैदान के कोसों दूर 6 रनों के लिए। शायद तीसरा छक्का आकाश उतार के अगेंस्ट कल्पेश गाग। देखिए और एक आता हुआ चौथा। व्हाट एन एक्सीलेंट बैटिंग, जबरदस्त बैटिंग करते हुए मैदान के अंदर तूफानी टोला, गगनचुंबी आसमान भेदी 6 रन। माननीय श्री ज्ञानेश्वरजी थिटे साहेब जे संघ मालक आहेत आणि त्याचप्रमाणे अगदी विचार केला तर
रोहा तालुक्यामध्ये प्रसिद्ध उद्योजक आहेत, शेतकरी आहेत आणि त्यांच्या वतीनं रोख रक्कम 500 रुपयांचं कॅश प्राइज ते कल्पेश गागसाठी आणि कदाचित कल्पेश गाग ओततोय मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त आग. या षटकातला तब्बल विचार केला तर 5 सध्या हेच चित्र खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती महत्वाचं आहे, कारण चांगला खेळ झाल्यावरती डोक्यावरती घेऊन नाचणारे देखील हेच प्रेक्षक आहेत आणि त्याच प्रेक्षकांना आपला चांगला खेळ झाल्यावरती आनंद देखील तितकाच पाहायला मिळतो. श्री स्वयंभू दाभेर महाराज क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष मान्य श्री योगेशजी मस्के साहेबांना विनंती करेन पेंट्या या आपल्या शुभ हस्ते इथं मात्र आपण मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणार आहोत. नो डाऊट अबाउट मॅन ऑफ द मॅच ज्यानं जबरदस्त बॅटिंग केली, तब्बल 5 षटकार टोकत असताना विक्रम रचला या स्पर्धेतला तो कल्पेश गाग ठरला सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. चला कल्पेश आपण या प्रथम